आलो खरेदीला मुंबईला। हा बघू शकता माझे केमचा बीच आहे। मी आणि माझे काही मित्र आलेले आहेत आणि पाऊस आहे आणि आम्हाला हाऊस आहे फिरायची, त्यामुळे आम्ही पावसाची चिंता नाही करता गणपती घरीसाठी आलो आम्ही। पुढे आम्ही बघू, मार्केटला जाऊ, थोडीशी शॉपिंग करू गणपतीसाठी। चला तर जाऊया पुढे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आता मी आलो आहे फुलं घ्यायला, आर्टिफिशियल फुल बघू शकता, चांगल्या प्रकारची फुलं येते। फुलं घेतो फुलं घेतोय वेगवेगळ्या प्रकारची, 5 प्रकारची फुलं घेतोय, 5 कलरमध्ये बघू शकता। सुंदर आर्टिफिशियल फुलं आहेत, वेली आहेत, छान आहे ते बघण्यासारखं आहे। हे परफेक्ट मार्केट मधील फुल मार्केट आहे, आर्टिफिशियल फुल मार्केट। खूप दुकाने सारे आहेत तिकडे आणि मी आता आलो आहे ते ठिकाणी। मस्त व्हरायटी तर खूपच आहे, वेली आहे, छान आहे। मी जी फुलं घेतोय फुलं आहे तिकडे, चालू फुलांची कलर तेवढे खूप छान फुलं। मी जी फुलं घेतली वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेतली, वेगवेगळे कलर आहेत। एवढ्या सगळ्या व्हरायटीज नाही, आर्टिफिशियल फुलमध्ये खूप सारे व्हरायटी मस्त वाटतं। छान आहे। मी जिकडून फुले घेतली ते यांचं कार्ड आहे, खूप चांगली माणसं आहेत आणि रिजनेबल रेट पे त्यांनी मला दिले। कधी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या ॲड्रेसचे स्क्रीनशॉट मारून देऊ शकता, खूप कमी रेटमध्ये त्यांनी मला दिले, बघू शकता। फुल मार्केट फिरून झालंय, आता चाललोय गणपतीसाठी डेकोरेशनचे कपडे घ्यायला। तिथं आपण जाऊया कपडे घ्यायला आतमध्ये। ही सुतार गल्ली आहे, इथे लायटिंग मार्केट आहे। लायटिंग मार्केटच्या बाजूलाच गणपतीचे विविध प्रकारचे कपडे मिळतात, तिकडे आपण आपल्याला जायला कपडा मार्केट मटेरियल मिळतात, विविध प्रकारचे कपडे, छान मटेरियल आहे। दाखवा मला 4 बटरसाठी डिझाईन कपडे। हे पूर्ण लोहार तार आहे, हे पूर्ण लायटिंग साहित्य मिळतात, बघू शकता पूर्ण गल्ली। इथे पण काय फुल मार्केट आहे छोटंसं, इथे काय फुले मिळतात। पाऊस आलाय सध्या, बघू शकता की विविध लाईट आहे, झुमर आहे, लाईट पट्टी आहे, तोरण आहे, खूप सारी व्हरायटी आहे। पावसामुळे पाऊस आहे, गर्दी पण खूप होती, पार्किंगचा प्रॉब्लेम होता, मला पार्किंग पण नाही भेटली मला। त्याकडे गाडी उभी केली मी, मला थोडासा व्हिडिओ काढून लाइटिंग घेऊन सगळं जाईल, पण पाऊस भरला आहे। मला पण लाइटिंग घ्यायची होती, पण काय जे पाहिजे ते भेटले नाही। गणपतीच्या मागे एक स्पॉटलाइट लावली तिथे, कुठंच नाही, शोधावे लागेल, मला थोडा वेळ पण नाही मिळाला। हा मोबाईल डोक्यात गेला माझ्या, त्याच्यामुळे सगळी वाट लागली, त्याच्यामुळे मला एवढा डोक्यात गेला ना, पूर्ण दिवस इथे गेला माझा, लय बेकार वाटलं मला खूप। फायनली लाईट सिलेक्ट केली आहे, ही लाईट घेतली आहे 200 रुपयाला, 60 फूट आहे। लाईटीच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत, खूपच आहे, कमी असं होतं पाहिजे। बहुत सारे पूर्ण लाइटिंगच आहे,
काही ठिकाणी फुल आहेत तोडणं आहेत. आणि ह्याच्या बायकोचा फोन केला बघू शकतो. पुणे लाईट समोर मंगलनाथ मार्केट आहे. ते आपल्याला डेकोरेशनचे कपडे वगैरे मिळतात. मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. गाडीच्या पार्किंग मध्ये काय सागर झाली का शॉपिंग? शॉपिंग झालेली आहे. बिलकुल तुम्ही झाली का शॉपिंग? तर आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. बघू शकता तुम्ही झुमरची व्हरायटी बघा किती प्रकारचे झुमर. तुला काय नाही पाहिजे? सगळं पाहिजे तुला? सगळं पाहिजे. मुंबईहून निघालो आता आलोय परार वर्कशॉपला. इथे मोठमोठे गणपती बनतात. भूक लागली म्हणजे वडापाव खाऊन घेतो. मित्र पण आहे समोर विपुल. हा हे परार वर्कशॉप. मुंबईचे बरेच गणपती आगमन मोठमोठं आगमन होत असतं. भव्य दिव्य पार पडतात. तर आता आपल्याला काय गणपतीचे कितपत काम चालू आहे ते बघूया आपण. अशा प्रकारे गणपतीचं काम चालू आहे. मूर्तीचा विधाते शिंदे बरेचसे मोठमोठे मूर्त्या इकडे आहेत. काम चालू आहे गणपतीचं. गणपतीचा साचा कसा बनतो तुम्ही सगळं बघू शकता. पीओपी वर्क कसं असतं गणपतीचं. सर्व मोठमोठे गणपती इकडे 20, 22, 25 फूट अशा प्रकारचे गणपती बनवायचे. समोर एक गणपती तुम्हाला दाखवतो. राजू शिंदे मूर्तिकार आहे. मस्त मोठी उभी मूर्ती आहे. पीओपी वर्क काम चालू आहे. अजून बरेचसं काम पेंटिंग आहे गणपतीचं. अवघ्या 1 महिन्यात आता गणपती येऊन सण येणार आहे. 28 ऑगस्ट. बरंच काम बाकी आहे. 7 दिवस काम चालतं इकडे. सर्वात मोठा वर्कशॉप आहे परळचा. इकडे एका मूर्त्यांचा कारखाना आहे. खूप सुंदर मूर्त्या आहेत. आज जाऊन दाखवतो तुम्हाला किती सुंदर मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये. पहिली मूर्ती बघा ते सुंदर आहे. बघू शकताय किती सुंदर मूर्ती. मोठ्या दाखवतो. सुंदर मूर्ती बघा किती. बैठक बघा. सुंदर कलाकृती मूर्तीची आहे. किती छान वाटते मूर्ती बघा. आणि लालबागची मूर्ती वगैरे सुंदर आहे. खूप असं बारीक काम केलेलं दिसतंय. खूप छान मूर्ती आहे. ही अजून एक लालबागची मूर्ती बघा. अतिशय सुंदर आहे. खूप बारकाईने काम केलेलं आहे. खूप छान वाटते मूर्ती. इथे डायमंड वर्क चालू आहे मूर्तीचं. सर्वच मूर्त्या खूप छान आहे. कलर वगैरे छान आहे. ही मूर्ती वगैरे छान आहे.
विठ्ठलाची मूर्ती बघू छान. ही मूर्ती बघू शकता. सध्या मुंबई पॅटर्नचा खूप वेळ लागला पण आणि छोटी मूर्ती 1.5 फुटाची मुंबई पॅटर्न आहे. स्पेसिंग बघा किती गोड आहे. एक मूर्ती आहे, ही एक मूर्ती आहे मुंबई पॅटर्न मध्ये बघू शकता. किती गोड फेस आहे मूर्तीचा. डोळे बघा किती सुंदर आहे. खूप छान. मुंबई फिरलो, लालबागला आलो आणि काकाने बघितला कशा मूर्त्या बनतात, काय करतात. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.